नमस्कार मित्रांनो. आजकाल फिरताना तुम्ही काही चर्चा ऐकल्या असतील. लठ्ठपणा ज्याला ओबेसिटी किंवा ओव्हरवेट म्हटलं जातं. आजकाल जागतिक संकट म्हणून लोकांसमोर उभा राहिलेला आहे. भारत असो की जग, प्रत्येक ठिकाणी ओबेसिटी ही एक प्रमुख समस्या बनलेली आहे. आणि हो, तुम्हाला माहिती आहे का, जगामध्ये 2.5 अब्ज लोक ओव्हरवेट आहेत आणि 2035 पर्यंत ही संख्या प्रत्येक 2 व्यक्तीपैकी एक जण ओव्हरवेट असणार, म्हणजे लठ्ठ असणार. अलीकडेच एक संशोधन झालं. 2026च्या या संशोधनानुसार असं लक्षात आलंय की 70% आजार हे ओव्हरवेट म्हणजे लठ्ठपणामुळे होतात. आणि त्यामुळेच आपलं शरीर म्हणजे आजारांचं 5 स्टार हॉटेल बनलंय. प्रत्येकाच्या शरीरामध्ये वेगवेगळे आजार अगदी आनंदाने राहत आहेत. लठ्ठपणाच्या बाबतीत बोलायचं झालं तर याचं प्रमाण ग्रामीण भागापेक्षा शहरी भागामध्ये अधिक आहे बरं का. ग्रामीण भागातील माणूस कमीत कमी शेतामध्ये 5 किलोमीटर चालतो. शहरी भागातील लोकांना मात्र टीव्ही असो, फॅन असो, AC असो, सगळं काही रिमोटवर झालंय आणि याचा परिणाम लठ्ठपणा. आणि म्हणूनच शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा तिप्पट लोक लठ्ठ आहेत, म्हणजे ओव्हरवेट आहे, म्हणजेच ओबेसिटीनं ग्रस्त आहेत. या ओबेसिटीचे शिकार फक्त प्रौढच आहेत असं नाही. 5 ते 19 वर्ष गटातील मुलं सुद्धा, जो गट वेगाने वाढणारा, या वयोगटातील मुलं जवळजवळ 12% ओबेसिटीनं ग्रस्त आहेत. आणि प्रौढ पुरुष म्हणजे मोठी माणसं 23 ते 25% ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणाचे शिकार झालेले आहेत. महिलांमध्ये हे प्रमाण मात्र पुरुषांपेक्षा अधिक आहे. 4 पैकी 1 स्त्री ओबेसिटीची शिकार आहे, म्हणजे ओव्हरवेट आहे. पुरुषांचं कसं असतं, लग्न झाल्यानंतर बहुतेक त्यांच्या ढेरीचा घेर वाढतो. जणू काही लग्नात ॲग्रीमेंट ठरलेलं असतं की लग्न झाल्यानंतर पोट वाढणार. आणि महिलांचं तर विचारूच नका. त्यांचं डायटिंग सुरू होतं आणि त्या पोचतात पाणीपुरीच्या गाडीवर. तिथं भैयाला एक ड्रायपुरी अजून दे म्हणून खातच राहतात. बहुतेक शहरी महिला घरात असतात आणि त्यावेळी वेगवेगळ्या वेळेस तोंडात बकरीसारखं चरणं सारखं चालू असतं आणि यामुळे त्या बनतात ओव्हरवेटच्या शिकार. मुलांचं ओव्हरवेट वाढण्याचं कारण म्हणजे मुलं आजकाल मैदानावर तुम्हाला दिसणार नाहीत. त्यांचा जोश बघा तुम्ही. फ्री फायर असो किंवा क्रॅश कँडी गेम असो, PUBG असो, या ठिकाणी त्यांचा जोश दिसतो आणि म्हणून त्यांच्यात ओबेसिटीचं प्रमाण वाढलेलं दिसतं. लठ्ठपणा असा पाहुणा आहे की जो आपल्यासोबत अनेक आजारांची वऱ्हाडी मंडळी आपल्या घरात घेऊन येतो. लठ्ठपणाची अनुवांशिक आणि अनेक कारणं आहेत. ती कोणती? तर बऱ्याच जणांना आजकाल प्रोसेस्ड फूड, जंक फूड खायला खूप आवडतं. चवीला चटकदार परंतु शरीराला घातक. यामध्ये साखरयुक्त पदार्थ, ऑइली पदार्थ यांचा भडीमार असतो. अलीकडच्या काळात वाहनं वाढली, पायी चालणं तर जणू काही आपण विसरूनच चाललोय. आणि कामाचं स्वरूपही प्रचंड बदललं. अगोदरच्या काळामध्ये कारखान्यातही लोक उभं राहून काम करायची. आजकाल संगणक, लॅपटॉप आणि ऑटोमॅटिक मशीन्समुळे हे सर्व बाजूला झालं. ग्रामीण भागाचं चित्र वेगळं नाही. महिना चालणाऱ्या नांगरटी, मळणी हे सगळे बंद झाले आणि आता ट्रॅक्टर, थ्रेशर यामुळे सहज सोपी झाली कामं. महिला तुम्हाला कधीच आता विहिरीवर पाणी शेणताना किंवा आडावर जाताना दिसणार नाही. नळाची तोटी फिरवली म्हणजे भांड्यात पाणी पडतं. असाच परिणाम झालाय आपल्या झोपेवर. तासनतास, घंटोनघंटे बरेच लोक, तरुण असो, वृद्ध असो की महिला, सगळेजण स्क्रीनवर एंगेज आहेत. हे सगळेजण इतके एंगेज असतात की किती तास उलटून गेले याचं भान सुद्धा राहत नाही. हा स्क्रीन टाईम आपल्या मेटाबॉलिझम, चयापचय संस्थेवर म्हणजेच पचन संस्थेवर परिणाम करतो आणि लोक लठ्ठपणाची शिकार होतात. जुन्या लोकांना तुम्ही विचारून बघा. गरजा मर्यादित होत्या, खायला कसदार होतं आणि माणूस कष्टकरी होता, त्यामुळे जीवन आनंदाचं होतं. आता गरजा अमर्यादित. मोठा फोन पाहिजे, मोठी गाडी पाहिजे, चांगलं लाईफस्टाईल पाहिजे, चांगलं घर पाहिजे, चांगले ड्रेस पाहिजे. जन्माला आलेल्या मुलाला त्याच्या वजनाच्या 5 पट ड्रेस त्याच्या अवतीभोवती पडलेले असतात. जुन्या काळामध्ये 4-5 भावंडं असतील तर 4-5 भावंडं मिळून एक ड्रेस चांगला असायचा, बाकी काम करण्यासाठी वापरणारे साधे कपडे. हे सगळ्या गोष्टी आणि या सगळ्या गरजा जर बघितल्या, अमर्याद गरजा आपला वाढवत आहेत मानसिक ताण. ओबेसिटीचं एक प्रमुख कारण ठरत आहे.
आणि हा लठ्ठपणाच कारणीभूत आहे 40 ते 60% आजारांना. शरीरात चरबी वाढू लागते, नसा जाम व्हायला लागतात, जणू काही ट्रॅफिक जाम झालंय, रक्त वाहायला जागा उरत नाही. तेव्हा हे रक्त पूर्ण ताकदीनिशी पुढे जाण्याचा प्रयत्न करतं आणि त्याच्यामुळेच होतो बीपी म्हणजे हाय ब्लड प्रेशर. आणि या हाय ब्लड प्रेशरचं परिणाम म्हणजे डोकं गरगरणं, चिडचिडेपणा आणि अनेक गोष्टी, ताणतणाव वाढायला लागतात. आपलं हृदय बिचारं डब्यामध्ये टाकल्यासारखं त्याची अवस्था होऊन जाते. आपण त्याच्यात अनेक पदार्थ भरत राहतो, ते हृदय जणू काही त्या सगळ्यामध्ये चेपून बसतं आणि मग आपल्याला फेस करावा लागतो हृदयविकाराचा झटका. लठ्ठ माणसं बहुतेक साखरेचं गोदाम होऊन जातात. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी एवढी वाढून जाते की त्यांना वरून साखर घेणं म्हणजेच मृत्यूशी सामना. मग सुरू होतात बीपी आणि साखरेच्या गोळ्या. त्यामुळे किडण्यांचा कार्यक्रम लागून जातो. आजकाल 30-40 वर्षाच्या लोकांचेही गुडघेदुखी तुम्हाला जाणवत असेल. गुडघेदुखीचं एक कारण म्हणजे लठ्ठपणा, दुसरं म्हणजे शरीरात असलेलं कॅल्शियम वगैरे आणि आपला असलेला आहार विहाराच्या पद्धती, ह्या सगळ्या जरी असल्या तरी गुडघेदुखी बहुतांश लठ्ठ लोकांना हमखास असते. लठ्ठ लोकांचं जेव्हा ते अंथरुणावर पडतात लगेच त्यांचं डंपर सुरू होऊन जातं, म्हणजे स्नोरिंग, घोरणे. आजूबाजूच्यांना अजिबात झोप येऊ देत नाहीत. आपण लठ्ठ आहोत की नाही हे ओळखण्यासाठी BMI म्हणजे बॉडी मास इंडेक्स वापरला जातो. यामध्ये आपली उंची आणि वजन कोणत्या प्रमाणात असावं यानुसार आपण ठरवू शकतो आपण लठ्ठ आहोत की आपलं वजन कमी आहे. आणि आपलं वजन आणि उंचीचं प्रमाणच आपल्याला सांगतं तुम्ही फिट आहात की फॅट आहात. जर तुमची उंची 147 सेंटीमीटर असेल, तुमचं वजन असलं पाहिजे 41 ते 56 या दरम्यान. 157 असेल तर वजन असावं 48 ते 64 या दरम्यान. उंची 170च्या आसपास असेल तर तुमचं वजन 70 ते 75च्या दरम्यान असल्यास काही फरक पडत नाही. उंची 175 पर्यंत जर असेल तर 80, 81, 85 पर्यंत वजन चालू शकतं. जर सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त असेल तर तुम्ही ओव्हरवेट आहात आणि सांगितलेल्या प्रमाणापेक्षा तुमचं वजन कमी असेल तर तुम्ही अंडरवेट आहात, म्हणजे तुम्ही हडकुळे आहात. बरेच जण वजन वाढवणं आणि वजन कमी करणं हे एक युद्ध मानतात, परंतु ते युद्ध नाहीये, तर तो एक प्रकारे जाणीवपूर्वक केलेला प्रयत्न असतो. डाएटिंगचे खतरनाक नियम पाळणं म्हणजेच आपल्या जीवनाला धोका निर्माण करून घेणं आहे. अगदीच खूप जास्त प्रमाणात कोणते तरी प्रोडक्ट्स घेणं, पावडर्स घेणं हे सुद्धा तितकंच घातक. जर तुम्हाला वजन वाढवायचं असेल तर पौष्टिक आहार, स्निग्ध पदार्थ, तूप. ओव्हरवेटवाल्यांनी काय करायचं तर त्याच्यासाठी काही नियम जर पाळले तर सहज सोप्या पद्धतीनं तुम्ही ओव्हरवेटमधून नॉर्मल वेटमध्ये येऊ शकता, म्हणजे तुमचं नियंत्रित वजन करू शकता. ज्यांचं वजन जास्त आहे त्यांनी कमीत कमी दिवसातून 5 लिटर पाणी तर पिलंच पाहिजे. जेवण करण्याच्या अगोदर अर्धा तास जितकं शक्य होईल तितकं जास्त पाणी प्या. अर्धा तास अगोदर पाणी पिल्यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखं वाटतं आणि तुम्ही आपोआपच कमी जेवण करता. जेवण करताना अगोदर 1 प्लेट तरी सलाड संपवून टाका, नंतर तुम्ही बाकीचं जेवण करू शकता. पोळीपेक्षा भाजी खाण्याचं प्रमाण अधिक असू द्या. साखर, मीठ आणि मैदा हे पांढरे शत्रू आहेत. साखरेचं प्रमाण बिलकुल टाळलंच पाहिजे. अजिबात साखरेशी दोस्ती करायची नाही. मीठ आणि मैदाही शक्य तितका कमी प्रमाणात घ्या. आपलं ताट खूप मोठं नसावं. छोटं ताट असेल तर भरलेलं वाटतं, जेवण कमी जातं, खूप सारं जेवल्याचाही आनंद येतो. घरी आणि ऑफिसमध्ये जर लिफ्ट असेल तर ती लिफ्ट शक्यतोवर टाळा. पायऱ्यांचा वापर करा. बघा, चमत्कार होईल आणि तुमचं वजन खूप छान पद्धतीनं कमी व्हायला मदत होईल. 30 मिनिटं कमीत कमी न थांबता जितकं जास्त वेगानं चालता येईल, जितका जास्त वेग तुमच्या बॉडीला सहन होईल तितक्या वेगानं 30 मिनिटं चालत जा. घरातील छोटी मोठी कामं, झाडू मारणं, लादी मारणं, भांडी घासणं, कपडे लावणं हे सगळं आपल्या हातानं करा. रात्रीची 6 ते 8 तास झोप घ्या. दिवसा मात्र तिला बाय बाय करा. कुंभकर्णासारखं वेळ मिळेल तेव्हा लोळत राहिलं तर ओव्हरवेट कंपल्सरी आहे. चरबी वाढण्याचं एक मुख्य कारण म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही. जे होणार आहे जीवनामध्ये ते होणारच आहे. न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे तुम्ही चिंतामुक्त व्हाल. चिंता ही एक चरबी वाढण्याचं मुख्य कारण आहे. रात्रीचं जेवण झोपण्यापूर्वी कमीत कमी 3 तास अगोदर करत चला. बघा, चमत्कार होईल आणि वजन नियंत्रित राहण्यास मदत होईल. वजन एका रात्रीत वाढलेलं नसतं. ते जसं हळूहळू वाढतं ना, तसंच
कमी सुद्धा हळूहळू करायचं असतं. अति झटपट वजन कमी करण्याच्या नादात आपण आपली प्रकृती घालून बसतो आणि एका वेगळ्या संकटात सापडतो. म्हणून तुम्ही योग्य पद्धतींचा वापर करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टी करूनही जर तुमचं वजन कमी होत नसेल तर या स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा. काही नैसर्गिक वनस्पती अशा आहेत आपलं वजन कमी करण्यासाठी मदत करू शकतात. आपलं वजन आणि तंदुरुस्ती दोन्हीही मेंटेन होतं. या दिलेल्या स्क्रीनवर नक्कीच संपर्क साधा. वजन कसं कमी करावं याचं समाधान प्राप्त करा. धन्यवाद मित्रांनो.